जी गोष्ट आपले विशेष किल्ले बघण्यात आहे ना, ती गोष्ट इकडल्या यांच्यात बघण्यात काहीच हरकत नाही. अशा काय प्रकारे आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण इथंच झालेलं आहे. भाव ना आतमध्ये आलं असं काहीतरी विषय आणि काही लोकांनी बा किती भारी गोष्टी जपलेल्या, ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात पाहिजे. पब्लिक नानाला मला एक शर्ट आवडलं इथं, पण तो गडी आम्हाला काय रिटेलमध्ये द्या एवढे माणसाला आणि यांना भेव सुद्धा वाटत नाही का आपल्या बस. हॅलो हाय नमस्ते राम राम भावांनो, आज आपण चालवले परत दिल्ली फिरायसाठी. आज कुठं कुठं येण्याचे नाना आपल्याला, कुठं कुठे येण्याचे आमचे अजूक लाल किल्ला अजूक. आज आपले 3 स्पॉट होणार आहे. काल एक स्पॉट झालाय मागच्या वेळेस पाहिला असेल. आता आलो आपण परत काल मेट्रो स्टेशन. नाना पडला होता नाना पडला होता कालचा मॅप इथे आहे. आपण बरं कालच्याच प्लॅटफॉर्म आता आपण आलेलो कालच्या स्टेशनवर. इथं आपली ट्रेन येणार आहे आता आली पण मेट्रो आपली. तर नाना ते परत आपण आज आपण दुसऱ्या ट्रेनमध्ये बसणार आहे परत. चला मजा आहे, मजा दिसते. आता कुठं स्पॉट होतो आपण पब्लिक. आता आपण मेट्रो मधून बाहेर आलेलो आहे. इकडं मार्केट आणि ते सगळं मार्केटमध्ये येणार आहे आपण थोड्या वेळाने. त्याच्या आधी पहिले चांदणी चौकला जाऊन येणार आहे आपण. तिकडं पाहू मस्त आहे काय विषय काय. तुमचा भाऊ तर पहिल्यांदा आला, पहिल्यांदा सगळ्या गोष्टी पाहू राहिला. सगळ्या एक गोष्टी आहे. अजून मार्केट इकडे लागूच राहिलं. चला आता डायरेक्ट आपण तिकडे बघू काय काय विषय. पब्लिक आता आपण आलेलो गुरुद्वाऱ्यामध्ये दर्शनासाठी. आता दर्शनाचे करणार पाहिजे मग आपण पुढे जाणार. भाव ना आतमध्ये आलो असं काहीतरी विषय मस्त नाना बिना. आपलं दर्शन सगळं झालेलं आहे. सगळे माणसं आपले आलेले. आता आपण जाणार आहे डायरेक्ट पुढे येण्यासाठी. तर चला पुढे येणं आता. पब्लिक आता तुमचं 12 ज्योतिर्लिंगाला जायचे आपलं दर्शन आहे. डायरेक्ट 12 ज्योतिर्लिंगाचं इथं झालेलं आहे. कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो. इथं आहे आता रामेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. इकडं सोमेश्वर ज्योतिर्लिंग आहे. इकडं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. इथं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्यासोबत इकडं काशी विश्वनाथ पण आहे. आता इकडं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे इकडं आतमध्ये. इकडं केदारनाथ आहे. त्याचसोबत पब्लिक आता इकडं आपलं नागेश्वर आहे. इकडं वैद्यनाथ पण आहे आणि इकडं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि शेवटचं आपलं भीमाशंकर. अशा काय प्रकारे आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण इथंच झालेलं आहे. फायनली आता आपण सगळे काही हिंडून फिरून आपण पोहोचलेलो आहे आता लाल किल्ल्याला. हे बघू शकता इथे. आता इथून मस्त एंट्री घेऊ आतमध्ये. आपण पाहू कसं कसं काय काय. कारण तुमचा भाऊ पाहिजे आलेला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर पाहणार आहे. कारण पुढचे वेळेस आले अजून एक गोष्टी पाहायला भेटते. चला आतमध्ये पाहू कसा विषय नाही. पब्लिक आता आपण येऊन पोहोचलो डायरेक्ट लाल किल्ल्याच्या समोर. इथे कसं वाटतंय अन्न. एकदम भारी वाटतंय. हा भारी वाटतंय. ऊन कसं वाटत आहे. उन्हाने जाम केलं. जाम केलं पण अन्न कसं वाटत रे. कसं वाटत रे. बहुत गरम गरम झाले बरं डायरेक्ट. आता आपण तिकीट जो मस्त पैकी आतमध्ये एंट्री तर केलेली आहे. तुम्हाला लागत काय काय गोष्टी नवीन. इथं पारवा बिरो मोकर आहे. पुन्हा लाल किल्ला लालच अख्खा लाल दगडांपासून बनेली. आणि इकडून प्रॉपर अख्या किल्ल्याच्या कडेने ना अशी पूर्ण डायरेक्ट अशी पाहण्यासाठी लाईन होती. पहिलं इथं आहे ना पूर्ण डायरेक्ट पाणी भरेल राहायचं याच्यात. या लेवल तर पूर्ण कोणी आतमध्ये येऊ नये त्यासाठी पूर्ण पाणी बिणी भरेल राहायचं. स्टार्टिंगला एंट्रीला इथं दोन तोफ आहे आणि इथून अशा काही प्रकारे एंट्री आहे आतमध्ये. आपल्याला खतरनाक आहे रे. जास्त फॉरनर जास्त इथं दिल्लीत आले फॉरनर जास्त हे स्पॉट वगैरे आतमध्ये आलं. ओ असं काही वातावरण येईल. बाप मोका उंच आहे. हा आपला झेंडा उन्हामुळे जास्त आहे ना. कॅमेरा प्रॉब्लेम तर ऊन जास्त आहे तिकडं. कसं आहे ना आत खुला आहे बाहेर. हां तुम्हाला काय वाटतं आपल्या महाराष्ट्रात असा पाहिजे नव्हता का नाही. कमेंट करून सांगा तुमच्या भावाला येतं धप्पाधपमध्ये. चला आतमध्ये एंट्री मारू. काय काय विषय ना. गेट केवढं आहे का तुझी नाद खुला आहे. आतमध्ये आलो. तुम्हाला या साईडने काही खरेदी करायची असेल तर बरेचसे दुकानं बिकानं येतं.
मार्केटवाने टाईप डायरेक्ट एंट्रेस खतरनाक आहे भाई. आत फळ आहे अजून त्याला पाहिजे गोष्टी आपल्या दुकान वगैरे काही खरेदी करायची असेल तर घेऊन टाकायचं. इकडं पण आतमध्ये अजून बरंच आहे या लाईन पुऱ्या दुकानाची डायरेक्ट अशी एंट्रन्स पूर्ण दुकान आहे इकडे लांब आहे. हा ना इथून काय एवढं एकच गॅप आताची कापून एवढं पार्ट आहे त्याला अजून पुढे हे परत त्याच्या पुढे अजून पार्ट आहे. त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहे. पब्लिक इथं खतरनाक कसं गार्डन लय मोठं आहे भाऊ इथं अख्खा एरिया अख्खा गार्डनचा आहे. इकडं काय अजून आहे पुढं गोष्टी पाहिजे वगैरे अजून जाऊ आपण इकडं पूर्ण गार्डन एरिया जास्त करून गार्डन एरिया जास्त आहे साईड खायला बोलले मोठे इथे हिंडायला आणि कसं लय भारी हिंडायला. पण आता इतकं ऊन झालंय ना हिंडायची भारी कॅपॅसिटी नाही राहिली. पण तरी आम्ही हिंडू राहिलेलो आता कधी योग येतो लय दिवसातून हा पाहायला. अरे आता ज्यावेळेस आपल्याला एवढी जास्त काय माहिती नाही इथली प्रॉपर गोष्टी नाही माहिती करून घेऊ आणि तुम्ही पण या मग करायला असं. आता पुढच्या साबण मस्त पूर्ण प्रॉपर माहिती घेऊन येणार त्यावेळेस फक्त स्पॉट पाहिजे कुठं काय आणि नंतर पुढच्या चरणी पूर्ण माहिती घ्यायची त्या स्पॉटची. मग त्यानंतर मी तुम्हाला सगळ्या माहिती सांगणार कारण आता तुमच्या भावाला एवढ्या प्रॉपर माहिती नाही इथली काय विषय काय इथं लाईटी बिटी आता याच्या समोर संध्याकाळी लाईटी बिटी राहिले आणि इथं काय आता तुम्हाला बाकी पॉज करून व्हिडिओ वाचा काय इथं विषय दिवाणी दिवाणी हे सगळं हिंदीत आहे वाचा पॉज करून आणि इथली माहिती मला तर तुम्हाला ज्यांना ज्या गोष्टी माहिती असा ना त्या मला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून दाखवतो पाठवून द्या. आता इकडं होतो आपण त्या साईडने आता आलेलं इथे एंट्रीला आता एकदा काय नेमकी सगळे फोटो शूट ते करते ना फोटो बिटो काढत आहे तुम्हाला काय इथं इथं एवढं मोठं आहे आणि इथं फक्त मेन ही गोष्ट आहे. आता या गोष्टीला काय म्हणते तुमच्या भावाला नक्की सांगायची काय विषय नेमकी तेव्हा तिथे सगळे फोटो बिटो काढून घ्यायचे पब्लिक हे सगळं आता जुन्या काळातलं त्यांच्या किती वर्षापूर्वीचं काय नको पण काम एकदम खतरनाक एकदम बारीकीने काम बिम करेल प्रॉपर सगळ्या गोष्टींची इथं बारीकीने नजर ठेवून सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या इथं व्हेंटिलेशनसाठी मस्त आहे इथं सगळी काही गोष्टी केलेल्या काम बिम सगळे प्रॉपर एका दोरीत म्हणजे काम एकदम असं नाही का प्रॉपर प्रत्येक एक गोष्ट बारीकीने केलेली. चला पुढच्या गोष्टी काय तुम्हाला दाखवलं होय हा ना विचार करा एवढं मोठं घेता पार किती अकरा असं ना नाही हे बरं 10-15 एकराच आहे नात खोळा आहे हो. आम्ही अख्खं इंट आता लय दमलेलो अगोदर स्टार्टिंग केली बघ थोडे हिंडलो त्या काळापासून तिकडून आलोय इथं आता इथं पुढं जाऊन पाहू काय विषय इकडे भरपूर इकडे आहे परत इकडे आहे ह्या पुढच्या साईडला आहे तिथं 4 रुपये संध्याकाळ लाईटिंग मीटिंग मध्ये काय नाही इथं विषय हार्ड आहे इथला कबूतर पाहिजे तुम्हाला मेन मध्ये अख्खे कबूतर बसलेले इथं हा कबूतर अख्खे वरती प्रॉपर अख्खे कबूतर बसलेले कसं आहे ना दुखला विषय हार्ड आहे काढला भाऊ पण काय म्हणा या गोष्टी इकडल्या बाहेरच्या पाण्यापेक्षा आपल्याकडे केले पाहिजे माझे काय वाटतं आता आलोय आलो इकडलं तर भाऊ इकडल्या गोष्टी थोड्याफार पाहून घेऊ जर तुम्ही सपोर्ट दिला आपल्याला चांगला आहे प्रॉपर डायरेक्ट असं नाही का जो सपोर्ट पाहिजे मनात वगैरे तेवढा सपोर्ट दिला तर आपण मग आपले मस्त पैकी सगळे ना गड किल्ले पण ना स्टार्टिंग पासून पर डायरेक्ट नाही का जे तुम्ही माझ्या स्टार्टिंगला जो किल्ला हिंडायचा आपला महाराष्ट्रातले अख्खे प्रॉपर पूर्ण किल्ले हिंडणार आपण इकडे कबूतरच मोकार आहे भाऊ इकडं इकडे विषय नाही असं महल टाईपच आहे इथं इथं काय गोष्टी होत होत्या काही कळायलाच मार्ग नाही काय विषय भुयारी मार्ग आहे खाली बाहेर मार्ग आहे पुढे चाल बरं किती पाहायला पण काय असं वाटत नाही पाहिजे काय आहे का नाही सगळं हे नाही का त्याचा प्रॉपर इतिहास काय माहिती नाही आपल्याला जास्त इथून बाहेर मार्ग वाटतं असं इकडं वरती जाण्यासाठी काय इकडे पण काय बऱ्याचशा गोष्टी आपल्या महाराष्ट्र असतं ना तो गाड्यांची वर माहिती कशी प्रॉपर येते इकडं कसं माहिती का टुरिस्ट गाडी घ्या माहिती घ्या त्यांना पैसे द्या मग ते आपल्याला माहिती सांगणार हा गाईड्स हा मग तेच आपल्या महाराष्ट्रात कसं आहे पूर्ण माणूस केलो पण हिंदीतून माहिती देणार मराठीतून नाही देणार असं तसं आपल्या इकडे कसं महाराष्ट्र लोकल टुरिस्ट 1 रुपया सुद्धा घेते नाही लोक प्रॉपर अशी चालू माहिती सांगता येते असं आहे इकडे काय खास मोबाईल आहे इथं पॉज करून वाचून घ्या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे आता सगळ्या गोष्टी वाचू मस्त तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवतो पब्लिक ही आहे मोती मस्जिद
प्रॉपर इथं पूर्ण इतिहास आहे. मोबिल मस्जिद का निर्णय औरंगजेब ने अपनी निजी उपयोग के लिए करवाया था. हो ना, आता आपण जाणार आहे क्रांती मंदिराकडं. 1857 भारतात स्वातंत्र्य का प्रथम संग्रामचा काय विषय आहे, संग्राम झालेला काय हो आता काय काय विशेष इकडे विशेष गोष्टी पाहण्यात वगैरे लई आहे. एकदम बऱ्याच गोष्टी बरं का अशाच सगळ्या. पण आता सध्या मी पाहणार नाही, मला माझ्याच आहे नाही तर पाहायला ना माझ्या वाटतं तुला पाहायला काहीच नाही बरं. मग असं प्रॉपर नाही का आपण जे आपल्याकडे गेले पाहिलं माझ्या वाटते ना नाही का इतिहास गोष्टी काहीतरी. आता यांचा इतिहास आपल्याला काही माहितीच नाही, त्याच्यामुळे यांचं काय पाहायला विशेष वाटतच नाही नाही का. जी गोष्ट आपले विशेष किल्ले बघण्यात आहे ना ती गोष्ट इकडल्या यांच्यात बघण्यात काहीच हरकत नाही, काहीच वाटत नाही पाहायला. जेव्हा आपण आपल्या किल्ल्यांवर जाणार तिथं काहीतरी सैन्य गोष्टी पाहिल्या का पुरातन तिला असं वाटतं सगळं नवं आहे नाही का. त्या काळात बांधकाम काय करेल असं अजून आहे ना वाटत नाही काही झालेलं असं वाटतं. आताचे सगळं बांधकाम म्हणते यांची एवढीच एक गोष्ट भारी होती, यांची कामे एकदम अचूक होते पूर्ण नाही का. कोणत्याच गोष्टीमध्ये खोट नव्हती. नाही तर आपले भ्रष्टाचारी अरे ना आता वेल्डिंग आणली का 5 वर्ष परत वेल्डिंग कामल्या ना का काढा निधी परत बांधकाम. तसं त्या काळात इकडली गोष्ट नव्हती. आपल्याकडे किल्ले पाहिले ना त्याचे प्रॉपर आहे. सध्या आता ते आपल्या नेत्यांमुळे आपल्याकडे किल्ल्यांची थोडी आहेत हवा ही आहे थोडी, पण इकडल्या लोकांनी बाकीची भारी गोष्टी जपलेल्या. ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात पाहिजे. तिथे मस्त खर होत बाकी ते जवळ येऊन बसताय. आपल्या इकडच्या कार होत आहे लगेच जवळ आल्याला पक्षी बिक्षी कसे रे इथं पक्षी खर बाकी जवळ मी आता इथं बसले रे इथं. म्हणजे इकडं किती हे झाले माणसाळल्या त्या नाही का इथे एवढं पब्लिक येतं इथं. आणि आपल्याकडे केलं ना आपलेच माणसं जाते ना आपले माणसं इकडे बाहेर येणार पाळाच्या. मला आता कळालं बाहेर येण्यापेक्षा आपले गड किल्ले भारी तुमच्या आपले माणसं इकडे येणार फिरायला येतात एवढे माणसाले. आणि यांना भेव सुद्धा वाटत नाही नाही का आपल्यापासून सर्व एवढे माणसाले. नानाचा व्हिडिओ घेऊ तुम्हाला आपल्या इकडल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे का नाही. आपल्याकडे पाहिले बरं काय इकडले लोक यांचा पूर्ण इतिहास जपण्यासाठी नाही का पूर्ण हे करू राहिले. मी काय म्हणतो तिकीट घेऊ राहिले तिकीट, कारण की इथं का इथं सगळी व्यवस्था करण्यासाठी सगळं नाही इथं गवत बिवतून ते गार्डन बिर्डन सगळं प्रॉपर ठेवण्यासाठी तिकीट ठेवू राहिले. या गोष्टी फॉरनर हो ना आम्ही सगळं बघितलेलं आहे. पक्षी बाकी बरे होईल लाईटी होते याच्यावर हो ना पूर्ण आपण किल्ला येणलेलं आहे पाहिजे होतं काहीच वाटलं नाही मला. तुला काय वाटलं पाहिजे हा समोरचा प्लेस फक्त नाही समोरून दिसतं जेवढी गोष्ट पाहिजे तेवढं काहीच आतमध्ये आलं. मला याचं कसं इतिहास आपल्या प्रॉपर इथला माहिती नाही काहीच नाही, त्याच्यामुळे इथला पाऊस काय वाटतच नाही आपल्याला. पुढची वेळी आपण डायरेक्ट आपल्या महाराष्ट्रात आखेकडे गेले येणार तसं पुढं द्या मग ट्रॉफिक लागली फार ना अण्णा मी इकडे निम्मा शिम्मा पार गरमांनी निम्मा गळून गेलाय फार. कसं वाटत आहे अण्णा? नाही गरम झाले आता गरम झाले ट्रॉफिकचा वापर आहे बा. आवाज विवाज येतो नाना गावाला काय सरलं गर्दी ट्रॉफिक मोकार आहे इकडे सगळे ट्रॉफिक गाड्या बिड्या धडका द्या पाहिजे. तरी बळबळत चाललंय मार्केटला आता जाऊ मार्केट पाहू कसं काय इकडं मोकार राहायला तिथे 2 वाजे आम्हाला पब्लिक. आता आपण येऊन पोहोचलो सदन मार्केटला. इकडून आता सुरुवात झालेली स्टार्टिंगला आत मग एंट्री कर क्वालिटी वस्तू भेटते म्हटल्या पाहू आता काय गोष्टी भेटते ह्या बुट्या बिटे सगळं इकडं काय स्वस्त मस्त भेटत पाहू आपल्या इकडल्या पेक्षा इकडे किती गोष्टी स्वस्त आहे. इकडून येतं जाऊन तिकडूनच मस्त आहे क्वालिटी गोष्टी जे बुट भेटते ते हो आपण क्वालिटी शर्ट भेट काय जे स्वस्त भेटेल ते घ्यायचं का ना. पैसे किती जाऊ मग पैसे किती जाऊ थोडेच भरून देतो घरी डायरेक्ट 1 वर्षाचे शॉपिंग डायरेक्ट दिवाळीचे कपडे घेणार आहे. आणि पुढच्या वेळेस येणार आहे पुढच्या दिवाळीला कपडे घ्यायला ना परत तिथे येणार आहे आपली. चला मार्केट पाहू आता कसं पब्लिक आता मस्त आहे की पॅक बी करून एवढे बॅग करून डायरेक्ट माल बिल भरलाय आपण मक्कर भरले
त्याच्यात आपलं काय आणि बाकीच्या पोरांच्या गोष्टी ते अजून घेऊन राहिले. पण आपण आता चालू दुसऱ्या मार्केटला. आम्ही थोडं पुढं आलेलो आहे आणि ते मागून येऊ राहिले. पुढच्या मार्केटमध्ये अहो काय काय भेटतंय सगळं पाहू. लय स्वस्त आहे बरं पब्लिक इकडं. पब्लिक आता आपण पोहोचलेलं आहे मस्त पैकी आपल्या जीन्सच्या मार्केटमध्ये. आता इथे सगळं होलसेल जीन्सचे मार्केट आहे. पूर्ण जीन्स होलसेल आहे. शर्ट काय असं सगळं दुकानवाले मला आपल्या इथून मारायचं नाही का त्या मार्केटमधून. एवढी सगळी इथून ते कडा बोतर माहिती तिकडं कडा बोतर लय मोठी लाईन लय मोठी ना खतरनाक विषय येतला. कपडे हा निश्चय येतात पिणे कपडे खाता नाही बरं पूर्ण प्रॉपर आपल्याकडे जेवढे माल आहे सगळे इकडून मारते नाही का. मोठा मॅटर झाला आता सगळी टोळी परत एकत्र आलेली. कपडे पाहत घेणार राहिलो आम्ही आता. पब्लिक नानाला मला एक शर्ट आवडलं इथं पण तो गडी आम्हाला काय रिटेल मध्ये द्याय नाही बुवा नाही आम्हाला दुसरे पसंत आहे. दुसरे पॅटर्न पसंत आहे ना. आता आम्ही अख्खा मार्केट हिंडले इथे एवढे आहे का अख्ख्या गल्ली बुवा 2 तास झाले हिंडू राहिलो आम्ही 2 तास. पण जो पॅटर्न आहे का तो आम्हाला कुठंच भेटत नाही आणि ज्याचे काय तो आम्हाला दे ना त्याला काय विषय झाला काय ना आता परत आम्ही त्याच गल्लीला आलो हो आता सॉल्व करणार आपण अख्ख्या मार्केटमध्ये एकच पॅटर्न आवडलाय आणि तो पॅटर्न पण घ्यायला तयार आहे आपण सगळं. विषय असा की तो आम्हाला रिटेलमध्ये द्यायला तयार नाही लय. त्याला बोललो 50 वाढून घे पण तो रिटेलमध्ये द्यायला तयार नाही. आता पाहू काय म्हणतोय परत सगळं जा ना आपण काय म्हणतोय पाहू नाही तर मग डायरेक्ट विषय सोडून दे ना क्लोज. अख्ख्या मार्केटमध्ये काहीच आवडलं नाही बघ तेवढी गोष्ट आवडली ते भेटत नाही आपल्याला. विषय हार्ड आहे शेवटी. पब्लिक आता आपले दिल्लीमध्ये चार्जेस पूर्ण झालेले. आता आपण जाणार आहे इथून अयोध्येला. आता त्यासाठी आपली पहिली गाडी फुल व्हील करून घेणार आहे. टाकी बिल फुल व्हील करायची. सकाळी आपण डायरेक्ट जाणार आहे अयोध्येला टाकीने फुल करू आणि त्यानंतर